श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी आज तुझ्याशी संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहे. तू तुझ्या मनातील त्या सर्व काही चिंता, ते क्लेश, ते दुःख माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत हो. कारण मी या रात्रीतून तुला ते आशीर्वाद देण्यासाठी आज उपस्थित आहे. तुला माहीत आहे बाळा, चिंता करणे हे तुमच्यासाठी किती घातक आहे. चिंता हे चिंतेचे खूप काही कारण तुमच्या जीवनावर आणि तुमच्या खूप काही ताणतणावाला वाढवणाऱ्या आहेत. तेव्हा चिंता सोडा, त्याऐवजी चिंतन करणे सुरू करा. देवदूत म्हणत आहेत, स्वर्गातून कोणीतरी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या भयानक लोकांपासून सावध करू इच्छित आहेत. जर तुम्ही हे ऐकण्यात सफल झालात तर तुमच्याकडून ते भयानक त्रास आज रात्रीतून दूर करण्याचे आशीर्वाद देवांकडून तुम्हाला प्राप्त होतील. तेव्हा निश्चिंत मनाने, एकाग्र मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा. कारण देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी आज तुमच्या सभोवताली आहेत. प्रत्येक क्षणाला जर तुम्ही देवाचे ध्यान, चिंतन, मनन करता तर देव तुमची काळजी घेत आहे. यात कुठलीही शंका बाळगू नका. देव तुमच्याबद्दल चिंतित आहे आणि सर्व वाईटांपासून तुमचे रक्षण करू इच्छितात. कृपया हा संदेश टाळून पुढे जाऊ नका. या संदेशाला शेवटच्या क्षणापर्यंत ऐका, कारण देव तुमची काळजी घेत आहेत. जर तुम्ही आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता, देवाचे सांगितलेले ऐकू इच्छिता, तर हा संदेश सोडून कुठेही जाऊ नका. कारण देव तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद घेऊन आले आहेत. त्यात तुमचे कल्याण आहे. तेव्हा जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर देवाचे परमपवित्र शब्द तुम्ही ऐकाल आणि त्यात तुमच्या मनाला ते समाधान, ते आनंद आणि खूप काही असे मिळेल जे तुमच्यासाठी अद्भुत असेल. जर तुम्ही या क्षणाला देवाचे चमत्कार आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणून टाईप करायला विसरू नका. देव तुमच्या सर्व काही व्यथा, तुमच्या सर्व काही प्रार्थना ऐकत आहेत. जर तुम्ही देवाला त्या सांगण्याचा प्रयत्न जरी केलात तरीही देव तुमचे अनेक प्रश्न आताच काही काळात सोडवू इच्छितात. काय तुम्ही त्यासाठी तयार आहात? येणारे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तन करू इच्छिते. काय तुम्ही तयार आहात? जर तुम्ही सज्ज असाल तर होय देवा, तुझे आशीर्वाद मी स्वीकार करतो अशी कमेंट करा. देव निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच कार्य करू इच्छितात. कारण तुम्ही देवाचे, स्वामींचे प्रिय बाळ आहात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझ्यासाठीच मी आज इथे उपस्थित आहे. तुझी निवड मी स्वतः केली आहे. तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे. काही कठीण आणि काही सोपे असे तुला वाटत आहे. कधी कधी जेव्हा काही कठीण वाटते ना, तेव्हा माझे स्मरण कर. ते देखील तुला सहज आणि सोपे वाटेल. बाळा, तुझ्यासाठी मी असा मार्ग तयार करत आहे ज्यावर चालत असताना तुला ते खास खळगे प्राप्त होणार नाहीत. तुझ्यासाठी असा मोकळा, सुंदर असा मार्ग तयार केला जात आहे जिथे चालताना
तुला ते कर्म करताना काहीही त्रास होणार नाही. विश्वास ठेव. जो माझ्या आशीर्वादांनी परिपूर्ण होऊ इच्छितो त्यावर माझे आशीर्वाद वर्षाव करणार हे निश्चित. जर तू या क्षणाला ती माझी प्रार्थना करत आहेस तर मी या क्षणापासून ती ऐकत आहे. बाळा, विश्वासाने प्रार्थना करता तेव्हा विश्वास ठेवा की चमत्कार आणि आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत. तुम्ही फक्त ते प्रयत्न करा आणि प्रयत्न केल्यावर ती समृद्धी प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा. जेव्हा तुमचे प्रयत्न सफलतेकडे वळवल्या जात आहेत तर तुम्हीही थांबून चालणार नाही. चालत पुढे जा, कारण दैवी आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत. दैवी चमत्कार तुमचे जीवन परिवर्तन करणार आहे. देव म्हणतात, बाळा, मी मृतांना पुन्हा जिवंत केले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचे आयुष्य संपले नाही. तयार व्हा. सर्व काही तुमच्यासाठी शुभ येत आहे. तुमच्या आयुष्यात ते चांगले नाही ते मी काढून टाकणार आहे. आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुला चुकवणार नाही, कारण मी तुझा देव आहे. तू मला श्रद्धेने स्वामी माऊली रूपात पाहू इच्छितोस, म्हणून मी आज तुझ्या पुढे स्वामी माऊली रूपात आलो आहे. तू मला याच रूपात पूज्य मानतोस, म्हणून मी आज तुझ्या पुढे याच रूपात आलो आहे. बाळा, या रात्रीतून मी तुझ्यावर माया करीन. मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करीन. ते तू स्वीकारण्यासाठी सज्ज आहेस? तुझी प्रार्थना मी ऐकत आहे. पुढील 3 मिनिटे या संदेशावर लक्ष ठेवा आणि ऐकत राहा. तुम्ही ज्यासाठी माझी प्रार्थना करत आहात, देवदूत तुमच्या बिलांची काळजी घेईल. तुमच्या कुटुंबाचे सर्व वाईटापासून संरक्षण करेल आणि तुम्हाला लवकरच आर्थिक चमत्कार देईल. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज असाल तर या क्षणाला देखील तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त कराल. तुमच्या काळजा आणि तुम्हाला वाटत असलेली कशाची भीती देवाच्या चरणी सोपवून निश्चिंत व्हा. तुम्ही जर या संदेशावर, या दैवी आशीर्वादांवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना आणि तुमच्या आवडत्यांना तो शेअर करा, कारण त्यांच्याही मनात स्वामीबद्दल, देवाबद्दल विश्वास निर्माण व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच एक लाईक करून शेअर करायला विसरू नका. स्वामी देव तुम्हाला त्या प्रकाशाकडे नेऊ इच्छितात, त्या अंधारातून तुम्हाला बाहेर काढू इच्छितात. जर तुम्ही देवांचा हात पकडून पुढे येऊ इच्छिता, जर तुमच्या सर्व काही चिंता संपणार असतील, तुमच्या सर्व काही काळजी देव आशीर्वादात रूपांतरित करत असतील, तर देवाकडे येताना मनात कुठलीही शंका कुशंका घेऊ नका, कारण देवाची शक्ती अफाट अनंत ऊर्जेने भरलेली आहे. देव सर्व काही करू शकतात. देव अशक्यही शक्य करू शकतात. ज्या गोष्टी आज तुम्हाला अशक्य वाटत आहेत त्या देखील देवाच्या स्वाधीन करा आणि मनपूर्वक देवाचे श्री स्वामी समर्थ मंत्रात मन लावून जप करा. तुम्ही पाहाल की काही दिवसातच, काही काळातच तुम्हाला असलेल्या काळजा, तुम्हाला असलेले ताणतणाव आणि तुमच्या जीवनात जे काही दुःख आहे ते सर्व काही हळूहळू परिवर्तित होत आहे. देव त्याला सुखात, आनंदात परिवर्तित करून तुम्हाला भेट म्हणून देतील. जर तुम्ही ती भेट आशीर्वादाच्या रूपात प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका. देव, स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुखी, समृद्ध आणि प्रगतीच्या
दिशा देवत. तुमच्या जीवनातून तो अंधकार स्वामी निरंतर दूर करोत. तुमच्याकडे येणारी नकारात्मक ऊर्जा स्वामी दूर करोत. ही प्रार्थना स्वामींना निरंतर करा, कारण त्यामुळे तुमच्या जीवनातील ते अंधारे, खूप काही तुम्हाला भीती वाटणारे प्रश्न काही काळात सुटून तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल. देव तुमच्यासाठीच आणि तुमच्यासाठीच आज इथे माऊली रूपात उपस्थित आहे. स्वामी माऊली, मी तुझे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. जर तुम्ही ही कमेंट केलीत तर आज रात्रीतून स्वामी माऊली तुमची एक मोठी इच्छा पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा. इच्छा करताना देवाला नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचे अत्यंत प्रीतीने आणि श्रद्धेने नाम जप करा. उद्या जेव्हा सकाळी तुम्ही उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असेल, जी तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंद प्रदान करणारी असेल. जर तुम्ही ती आनंदाची बातमी ऐकू इच्छिता तर देवाचे श्री स्वामी समर्थ नाम जप झोपण्या अगोदर अवश्य करा. स्वामींची दिव्य ऊर्जा असलेला हा मंत्र जो कोणी स्वामी प्रिय बाळ करत आहे त्यावर स्वामी निरंतर कृपेचा आशीर्वाद ठेवतात. तेव्हा हा मंत्र जपताना मनोभावे प्रार्थना करा. तुम्हाला जे काही संकट आहे, जे काही क्लेश आहे, त्यासाठी देवाकडे मनोमन प्रार्थना करा. देवाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. देव तुमची प्रार्थना ऐकतात यावर विश्वास ठेवा आणि मनोभावे प्रार्थना करा. या रात्रीतून देखील तुमचे कित्येक कष्ट दूर होतील. कित्येक चांगले मार्ग स्वामी तुम्हाला येऊन दाखवतील यावर विश्वास ठेवा. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकल्या जात आहे तिथे ती पवित्र ऊर्जा प्रसारित होत आहे. देवाची दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे. तुम्हीही त्यात आपल्या कल्याणासाठी देवाकडे प्रार्थना करा. देव नक्की ती ऐकतील. विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्यासाठी मंगलमय होणार आहे. स्वामींचा हा दिव्य आशीर्वाद तुमच्याकडे आला आहे. तुम्ही भाग्यशाली बाळ आहात. स्वामींचा जय जयकार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ करायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.